स्मार्तना पटेल यांना आम्ही खूप सेन्सिटिव्ह केसेस हँडल करताना पाहिलेलं आहे. अ, काय म्हणता येईल, की महिलांचे असतील, मुलींचे असतील, या केसेस बरोबर अनेक महत्त्वाच्या केसेसचं इन्व्हेस्टिगेशनमध्ये तुम्ही होता. इतक्या हाय व्होल्टेज केसेसमध्ये, इतक्या सेन्सिटिव्ह केसेसमध्ये काम केल्यानंतर आता प्राचार्य म्हणून काम करताना हे तुम्हाला कितपत झेपलं? हे कसं ॲडजस्ट केलं तुम्ही? झेपण्या इतकं अवघड काम नाहीये, कारण हे पोलीस डिपार्टमेंटचंच काम आहे, या डिपार्टमेंटलाच काम आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं, की ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे, की ज्या स्टाफला मगाशी जसं तुम्ही म्हणला, की इंडस्ट्रीला त्यांचे एम्प्लॉयी त्यांच्या पद्धतीप्रमाणे पाहिजे असतात. तर ही इंडस्ट्री नाहीये, परंतु आमचा जो म्हणजे ॲटलीस्ट इंडस्ट्रीला रिप्लेस करायचे तरी हे असतात. पण आम्हाला जो एक आलेला आहे, त्याला घेऊन त्याचे म्हणजे तो रिटायर होईपर्यंत त्याच्याबरोबरच काम करायचं असतं. असा जो आमचा पोलीस आहे किंवा जी महिला पोलीस आहे ती तयार करायचं काम इथं मिळतं. त्यामुळं आपलं काम अजून सोपं करण्याच्या दृष्टीनं किंवा मगाशी म्हटलं तसं आफ्टर रिटायरमेंट त्याच समाजामध्ये मी राहणार असेल, तर माझा समाज कसा सुरक्षित करायचा ह्याची संधी मला आत्ताच मिळालेली आहे. त्यामुळे ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे आणि पूर्ण पोलीस फोर्सला प्रशिक्षित करण्याचं, त्यांना घडवण्याचं, जसं कुणीतरी मला घडवलं, आज मी इथं आले त्यावेळेलाही एका प्रशिक्षण केंद्रात घडूनच मी आले आणि आज हे ऑफिसर झाले. मग आज माझी आयडेंटिटी काही असो, एक मोठी म्हणजे चांगली इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असो, डेअरिंग ऑफिसर असो, पण ही कुणीतरी घडवलेली आहे. तसंच जर इतरांचं आयुष्य घडवायची संधी मला मिळत असेल, इतर पोलिसांचं त्यांच्यावरती पोलिसिंगचे संस्कार करण्याचे, ह्या पोलीस दलाला एक खंबीर नेतृत्व देण्याची जर संधी मला मिळत असेल, तर याच्यापेक्षा दुसरा चांगला जॉब असू शकत नाही.